हॅलो फ्रेंड्स, मी आहे शुभांगी आणि शुभजितू लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला मग आजच्या खूप छान असं मजेदार रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी जर माझ्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन जे बाजूचे असते ती घंटी दाबायला विसरू नका। म्हणजे काय होईल, तुम्हाला माझे ज्यावेळी मी माझे व्हिडिओज अपलोड करते त्यावेळी तुम्हाला डायरेक्ट त्या व्हिडिओवर त्याची नोटिफिकेशन येईल आणि मग तुम्ही त्याच व्हिडिओवरती सगळ्यात आधी माझे व्हिडिओज बघू शकाल। तर चला मग जास्त न बोलता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे साबुदाणा घेतलेला आहे। आता हे मी फक्त अर्धी वाटीच घेतलेलं होतं। तर ह्याला मी रात्रभर छान भिजवून घेतलेलं आहे, 5 ते 6 वेळा धुवून। त्यामधलं स्टार्च व्यवस्थित निघून जायला पाहिजे आणि तुम्ही बघू शकाल व्यवस्थित भिजलेला आहे। आपला साबुदाणा तिथे पाण्यामध्ये डुबेल, फक्त एवढंच पाणी घालायचं आहे, त्यावरती पाणी दिसलं नाही पाहिजे, म्हणजे त्यावरती मॉइश्चर व्यवस्थित राहतं आणि भिजतं सुद्धा व्यवस्थित आणि एक्सेस पाणी राहत नाही। सकाळी उठल्यावर ड्रेन करू शकता तुम्ही, एक्सेस वॉटर असलं तर ते निघून जाईल। आता इन्ग्रेडियंट घालून घेऊया। तर इथे कांदा घातलेला आहे। कांदा तुमच्या क्वांटिटीच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता। हिरवी मिरचीसुद्धा तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे घातलेला आहे हिरवी मिरची, कांदा आणि आता इथे मी 2 आलू किसून घेत आहे। तर हे सुद्धा कमी जास्त तुमच्या क्वांटिटीच्या हिशोबानेच करू शकता किंवा अगदीच साबुदाणा कमी आलू जास्त असं सुद्धा करू शकता। तर इथे मी आता मस्त ते किसून घेतलेलं आहे, म्हणजे एकसारखं होऊन जातं आपले आलू स्मॅश। आणि त्यानंतर मी इथे कोथिंबीर घालत आहे, मस्त एकदम हिरवीगार बारीक चिरून। जिरं घातलेलं आहे। आता तुम्ही जर उपवासासाठी बनवत असाल तर तुम्ही त्या हिशोबाने सगळे इन्ग्रेडियंट्स यामध्ये कमी जास्त करू शकता। जे नाही चालत ते नाही घातलं तरी चालेल। मीठ घातलेलं आहे चवीनुसार। तर हे मी साधारण आपलं जे डेली असते तेच मीठ घातलेलं आहे। तर इथे तुम्ही तुमच्या उपवासाचं मीठसुद्धा यूज करू शकता जर उपवासासाठी बनवत असाल तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या पद्धतीने तुम्ही बघू शकाल। आता इथे व्यवस्थित गोळा बनवत आहे, तुम्ही बघू शकाल इथे। तर एवढंच आपल्याला हे सगळं छान क्वांटिटीमध्ये पाहिजे। आणि आता आपण हे व्यवस्थित मस्त याच्या वडे करून घेऊयात या पद्धतीने। आता तुम्ही याला शेप कोणताही देऊ शकता। तर मी ते राऊंड शेपमध्ये मस्त वडे करून घेतले याचे। आणि आता मी इथे तेल आधीच ठेवलेलं होतं गरम करायला, सो तेल मीडियमपेक्षा थोडं जास्त गरम पाहिजे, कारण नाहीतर मग आपले जे साबुदाण्याचे वडे असतात ते चिकटतात आणि तेलसुद्धा जास्त घेतात। सो त्यासाठी कमीसुद्धा गरम नाही पाहिजे, नाहीतर मग तुमचे वडे त्यामध्ये सुटणार तेलामध्ये। आणि जास्तसुद्धा नाही पाहिजे, नाहीतर आतमध्ये शिजणार नाही आणि फक्त वरून कलर येईल, सो ते सुद्धा खायला चविष्ट वाटणार नाही। सो या पद्धतीने करून घ्यायच्या। आता मी आलटून पलटून दोन्ही बाजूनी मस्त हे वडे खरपूस रंग येईपर्यंत मस्त तळून घेत आहे। आणि तुम्ही बघू शकाल जे आधी टाकले होते ते मी काढून घेत आहे आणि ते वडेसुद्धा छान आपले रेडी आहेत। दुसरी बॅचसुद्धा इथे रेडी आहे। आता सर्व करूया। तर आता तुम्ही उपवासासाठी करत असेल तर शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सुद्धा एन्जॉय करू शकता आणि नाहीतर मग तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर सुद्धा। सो या पद्धतीने बनवा आणि नक्की सांगा कमेंटमध्ये की रेसिपी कशी वाटली। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। बाय, एन्जॉय।